नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय जाम, पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी कोटिकोन याविषयी माहिती आणलेली आहे. कोटिकोन म्हणजे दोन कोनाच्या मापांची बेरीज 90° डिग्री असेल तर तो कोन कोटिकोन असतात. उदाहरणार्थ एका कोनाचे माप 30° आहे आणि त्याचा कोटिकोन हा 60° असतो. जर एका कोनाचे माप 45° असेल तर त्याचा कोटिकोन 45° असतो. या ठिकाणी आपल्याला कोटिकोनाविषयी आणखी काही उदाहरणे पाहिजे आहेत. कोटिकोन तुमच्यासमोर एक आकृती दिसत आहे. अँगल PQR, यामध्ये PQS आणि अँगल SQR हे कोटिकोनाची उदाहरणे आहेत. अँगल PQS आणि अँगल SQR या दोघांच्या मापांची बेरीज हे 90° आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असे म्हणतात. येथे PQS व अँगल SQR हे परस्पराचे कोटिकोन आहेत. या ठिकाणी आकृतीचे आणखी निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की अँगल ABC हा 40°चा आहे आणि अँगल PQR हा सुद्धा 50°चा आहे. तर या दोन अँगलच्या मापाची जर बेरीज केली आपण, मेजरमेंट ऑफ अँगल ABC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 40 + 50 इज इक्वल टू 90°. म्हणून हे दोन अँगल परस्परांचे कोटिकोन आहेत. 70 मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती असेल तर 70 कोनाच्या कोटिकोनाचे माप हे 90°पर्यंत होण्यासाठी आपल्याला 20ची गरज आहे. म्हणून 70 मापाच्या कोटिकोनाचे माप हे 20° राहील. तर या ठिकाणी आणखी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की दोन्ही कोटिकोनाच्या मापाची बेरीज ही आपल्याला 90° येणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहेत पूरक कोन. पूरक म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला शेजारील आकृतीमध्ये AC ही एक रेषा दिलेली आहे. रेषेवरील B बिंदूपासून BD किरण काढला आहे. तेथे किती कोन आहेत तर त्या ठिकाणी 2 कोन आहेत. मेजरमेंट ऑफ अँगल ABD आणि मेजरमेंट ऑफ अँगल DBC यांना जर मोजलं तर ह्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज हे 180° येते. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. येथे अँगल ABD व हे दोन अँगल एकमेकांचे कोटिकोन आहे, पूरक कोन आहेत. पूरक कोन म्हणजे असे दोन कोन ज्यांच्या मापांची बेरीज 180° असते. दोन कोनांच्या बेरीज 180° असेल तर त्या दोन कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात. 180°चा एक कोन आणि 60°चा कोन हे पूरक कोन आहेत. कारण 120 अधिक 60 बरोबर 180. सरळ रेषा जर पूरक कोन एकमेकांना जोडून शेजारी असतील तर त्यांच्या भुजा सरळ रेषेत जुळतात. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय जाम, पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी कोटिकोन याविषयी माहिती आणलेली आहे. कोटिकोन म्हणजे दोन कोनाच्या मापांची बेरीज 90° असेल तर तो कोन कोटिकोन असतात. उदाहरणार्थ एका कोनाचे माप 30° आहे आणि त्याचा कोटिकोन हा 60°चा असतो. जर एका कोनाचे माप 45° असेल तर त्याचा कोटिकोन 45°चा असतो. या ठिकाणी आपल्याला कोटिकोनाविषयी आणखी काही उदाहरणे पाहिजे आहेत. कोटिकोन तुमच्यासमोर एक आकृती दिसत आहे. अँगल PQR, यामध्ये PQS आणि अँगल SQR हे कोटिकोनाची उदाहरणे आहेत. अँगल PQS आणि अँगल SQR या दोघांच्या मापांची बेरीज हे 90° आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असे म्हणतात. येथे PQS व अँगल SQR हे परस्पराचे कोटिकोन आहेत. या ठिकाणी आकृतीचे आणखी निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की अँगल ABC हा 40°चा आहे आणि अँगल PQR हा सुद्धा 50°चा आहे. तर या दोन अँगलच्या मापाची जर बेरीज